मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत इतिहास या विषयावरील अतिशय महत्त्वाचे अशी प्रश्न. मित्रांनो, आपण MPSCमधील मागील वर्षाचे प्रश्न देखील या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. मित्रांनो, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर प्रश्न क्रमांक पहिला आहे, स्त्री धर्मनीती या नावाची सामाजिक संस्था कोणी स्थापन केली होती? मित्रांनो, उत्तर येत असेल तर 3 ते 4 सेकंदामध्ये उत्तर कमेंट करायचा प्रयत्न करा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पंडिता रमाबाई. पुढचा प्रश्न, खालील विधानावरून योग्य पर्याय निवडा. तर मित्रांनो, खाली 3 विधाने दिलेली आहेत, तर त्या विधानावरून आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. तर पहिलं विधान आहे, स्वातंत्र्य महिलांसाठी भारतातील पहिले विद्यापीठ. दुसरं विधान आहे, जपान महिला विद्यापीठाकडून प्रेरणा. आणि तिसरं विधान आहे, 1920ला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असे नामकरण. तर मित्रांनो, या 3 विधानाशी निगडीत पर्याय कोणचा आहे तो आपल्याला शोधायचा आहे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महिला विद्यालय. तर लक्षात ठेवा मित्रांनो, स्वातंत्र्य महिलांसाठी भारतातील पहिलं विद्यापीठ हे महिला विद्यालय आहे. तर जपान महिला विद्याकडून प्रेरणा घेऊन महिला विद्यालय स्थापन करण्यात आलेलं आहे. आणि 1920ला श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी असं या महिला विद्यालयाचं नामकरण करण्यात आलेलं आहे. तर मित्रांनो, हा देखील पॉईंट लक्षात ठेवा की महिला विद्यालयाची स्थापना कोणत्या साली झाली किंवा कोणत्या दिवशी झाली, तर 3 जून 1916 ही तारीख लक्षात ठेवा. तर 3 जून 1916 या दिवशी महिला विद्यालयाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, राष्ट्रभक्त समूह या क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक सदस्य कोण होते? तर मित्रांनो, राष्ट्रभक्त समूह ही जी क्रांतिकारी संघटना होती, तर त्या संघटनेचे संस्थापक सदस्य कोण होते ते आपल्याला शोधायचं आहे. तर ए आहे विनायक दामोदर सावरकर, बी आहे रावजी कृष्णा, सी आहे त्र्यंबकराव म्हसकर आणि डी आहे शिवराज परांजपे. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, ए विनायक दामोदर सावरकर, बी रावजी कृष्ण आणि सी त्र्यंबकराव म्हसकर. तर विनायक दामोदर सावरकर, रावजी कृष्ण आणि त्र्यंबकराव म्हसकर, तर हे 3 संस्थापक सदस्य होते राष्ट्रभक्त समूह या क्रांतिकारी संघटनेचे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बडोदा संस्थान. तर मित्रांनो, बडोदा संस्थान हे प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेलं आहे. पुढचा प्रश्न, विष्णू शास्त्री यांनी ख्रिस्ती धर्म मिशनऱ्यांना कोणत्या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वर्तमान दीपिका. तर मित्रांनो, वर्तमान दीपिका या वृत्तपत्राद्वारे विष्णू शास्त्री यांनी ख्रिस्ती धर्म मिशनऱ्यांना वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. तर कोणत्या वृत्तपत्राद्वारे? तर वर्तमान दीपिका. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 15 ऑगस्ट 1936 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य मजूर या पक्षाची स्थापना केली. तर या पक्षाचे मुखपत्र कोणते होते? तर मित्रांनो, स्वातंत्र्य मजूर या पक्षाचं मुखपत्र कोणतं होतं? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जनता. तर लक्षात ठेवा, तर स्वातंत्र्य मजूर या पक्षाचं मुखपत्र होतं जनता. तसेच मित्रांनो, हा पॉईंट देखील लक्षात ठेवा की स्वातंत्र्य मजूर पक्ष, तर स्वातंत्र्य मजूर पक्षाचं चिन्ह काय होतं? तर माणूस हे स्वातंत्र्य मजूर पक्षाचं चिन्ह होतं. पुढचा प्रश्न, फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून खालीलपैकी कोणी काम केले आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, वामन शिवराम आपटे. तर वामन शिवराम आपटे यांनी फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य म्हणून काम केलेलं आहे. लक्षात ठेवा. तसेच मित्रांनो, फर्ग्युसन कॉलेजचे दुसरे प्राचार्य म्हणून गोपाळ गणेश आगरकर यांनी काम पाहिलं होतं. आणि त्यांचा कालावधी किती होता? तर 1892 ते 1895 या दरम्यान गोपाळ गणेश आगरकर हे दुसरे प्राचार्य होते आणि त्यांनी या काळादरम्यान काम पाहिलं होतं. मित्रांनो, हा प्रश्न मागे 2019 साली MPSC कंबाईनमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा प्रश्न, न्यू इंग्लिश स्कूल पुणे
चे खालीलपैकी संस्थापक सदस्य कोण होते ते ओळखा. तर मित्रांनो, खाली 4 सदस्य दिलेले आहेत. तर त्यापैकी किती सदस्य यांनी न्यू इंग्लिश स्कूल पुणे यांनी स्थापना केलेली आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ए, बी आणि डी. म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर, विष्णुशास्त्री चिपळूणकर आणि लोकमान्य टिळक. तर ह्या तिघांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूल पुणे याची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, स्त्रियांची समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी तसेच नवजात बालकांची हत्या थांबवण्यासाठी 1863 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी डॅश डॅश स्थापन केले. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 बालहत्या प्रतिबंधक गृह. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, समजून घ्या की स्त्रियांची समाजाकडून होणारी बदनामी टाळण्यासाठी तसेच नवजात बालकांची हत्या थांबवण्यासाठी 1863 साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केलेलं होतं. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या विधानावरून व्यक्ती ओळखा. तर खाली 3 विधाने दिलेली आहेत. तर त्या विधानावरून आपल्याला कोणते व्यक्ती त्या विधानांशी मिळते जुळते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. तर पहिलं विधान आहे 9 मे 1814 रोजी मुंबईमध्ये जन्म झाला. दुसरं विधान आहे यांनी मानव धर्म सभा स्थापन केली होती. आणि तिसरं विधान आहे मराठी व्याकरणाचे पाणिनी असेही त्यांना म्हटलं जातं. तर मित्रांनो, अशा प्रश्नामध्ये तुम्हाला यातील एक जरी वाक्य येत असेल तरी तुमचा तो प्रश्न व्यवस्थित सुटून जातो. तिसऱ्या विधानावरून देखील याचं उत्तर काढू शकता की मराठी व्याकरणाचे पाणिनी असं फक्त दादोबा पांडुरंग तरखडकर यांना ओळखलं जातं. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दादोबा पांडुरंग तरखडकर. तुम्हाला या तिन्हीपैकी एक जरी विधान आलं, हा प्रश्न अत्यंत सोप्या पद्धतीने सोडवला जाऊ शकतात. फक्त एक तरी विधान आपल्याला यातलं समजलं पाहिजे किंवा आपल्याला माहीत असलं पाहिजे. पुढचा प्रश्न, डॅश डॅश यांच्या मते वेद हे मानवनिर्मित आहेत. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 स्वामी दयानंद सरस्वती. तर मित्रांनो, स्वामी दयानंद सरस्वती यांच्या मते वेद हे मानवनिर्मित आहेत. पुढचा प्रश्न, टिळकांनी कर्जनवर केलेल्या टीकेचा कलात्मक नाट्यविष्कार. म्हणजेच मित्रांनो, टिळकांनी जी कर्जनची तुलना औरंगजेबाशी केली होती तर ती कोणत्या नाटकात केली होती, ते नाटकाचं नाव काय, असा प्रश्न इथे विचारण्यात आलेला आहे. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 कीचक वध. लक्षात ठेवा, कीचक वध असं त्या नाटकाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, 1946 साली अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण आणि पंढरपूर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह खालीलपैकी कोणी केला होता. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 ए, बी आणि सी. तर लक्षात घ्या, काकासाहेब कर्वे, साने गुरुजी आणि आप्पासाहेब पटवर्धन. तर ह्या तिघांनी मिळून 1946 साली अस्पृश्यांसाठी खुले व्हावे म्हणून उपोषण केलं होतं आणि पंढरपूर मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह देखील यांनी केलेला होता. पुढचा प्रश्न, 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली कोणती विमान कंपनी सुरू केली होती. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 टाटा एअरवेज लिमिटेड. तर टाटा एअरवेज लिमिटेड ही 1932 साली भारतीय उद्योजकांनी पहिली विमान कंपनी सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न, शेतकऱ्यांचा करविषयक लढा म्हणून ओळखला जाणारा बारडोली सत्याग्रह कोणी केला होता. त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, लक्षात घ्या, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता तर बारडोली सत्याग्रह केला होता. आणि बारडोली सत्याग्रह कशाशी निगडीत होता तर कशाविषयी होता तर तो शेतकऱ्यांच्या करविषयक लढ्यासाठी तो प्रसिद्ध होता. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, 1 जून 1937 रोजी महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन परतूर या ठिकाणी भरले. तर त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते. मित्रांनो, महाराष्ट्र परिषदेवर देखील प्रश्न येऊन गेलेले आहेत आणि आत्तासुद्धा येऊ शकतात. तर त्या हेतूने मी इथे हा प्रश्न घेतलेला आहे.
त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 गोविंदराव नानल. तर गोविंदराव नानल हे 1 जून 1937 रोजी महाराष्ट्र परिषदेचं जे पहिलं अधिवेशन भरलं होतं तर त्याचे ते अध्यक्ष होते. तसेच मित्रांनो हे खालील 3 पर्याय देखील पाहून घ्या. तर बॅरिस्टर श्रीनिवास शर्मा, जे लातूर येथे अधिवेशन झालेलं होतं तर ते दुसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते श्रीनिवास शर्मा. तिसऱ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते काशीनाथ वैद्य आणि तिसरं अधिवेशन कुठं झालं होतं तर ते उमरी, नांदेडमधील उमरी या ठिकाणी ते झालेलं होतं. आणि चौथ्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते श्रीधर वामन नाईक आणि चौथं अधिवेशन कुठं झालं होतं तर औरंगाबाद. तर हे महाराष्ट्र परिषदेचे 4 अधिवेशनं आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. याच्यावर नक्कीच प्रश्न येऊ शकतो. पुढचा प्रश्न, जोड्या लावा. तर मित्रांनो योग्य जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. तर पहिला आहेत विष्णुशास्त्री पंडित, दुसरे आहेत विष्णुबुवा ब्रह्मचारी, तिसरे आहेत न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि चौथे आहेत नाना शंकर सेठ. तर मित्रांनो यांचा जन्मस्थान आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. तर कोणाचा जन्म, कोणत्या समाजसुधारकाचा जन्म कोणत्या गावात झाला, असा इथे हा प्रश्न घेण्यात आलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला यातील एक जरी येत असेल तरी तुम्ही याचं उत्तर अतिशय योग्य पद्धतीने सोडवू शकता. तर लक्षात घ्या, विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा जन्म कुठे झाला होता तर कुलाबा या ठिकाणी झालेला होता. तर बचं 2 फक्त एकच ठिकाणी आहे. तर हे ते तुमचं उत्तर येऊन जातं पर्याय क्रमांक 1. म्हणजेच विष्णुशास्त्री पंडित यांचा जन्म बावधन या ठिकाणी झाला होता. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा जन्म निफाड या ठिकाणी झालेला होता आणि नाना शंकर सेठ यांचा जन्म मुरबाड या ठिकाणी झालेला होता. तर पर्याय क्रमांक 1 याचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, अमेरिकेतील वैद्यकीय शास्त्रातील पदवी मिळवलेल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर कोण आहेत? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आनंदीबाई जोशी. मित्रांनो लक्षात ठेवा, आनंदीबाई जोशी या आपल्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत, आनंदीबाई जोशी. पुढचा प्रश्न, भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची स्थापना कोणी केली होती? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 श्यामप्रसाद मुखर्जी. तर लक्षात ठेवा, डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हे भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाची यांनी स्थापना केलेली आहे आणि भारतीय जनसंघ या राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष देखील डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी हेच होते. मित्रांनो पुढचा आणि शेवटचा प्रश्न, 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव कोणत्या ठिकाणी झाला होता? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुपे. तर सुपे या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांचा पहिला उठाव झालेला होता.